नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय गोदरेज नंबर 1 आणि सोसायटी मसाला टीच्या या आजच्या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांना मनापासून नमस्कार करतो. दौलतनगर ठाणे या ठिकाणी आलेले आहोत. अनिता जितेंद्र पवार या वहिनींना भेटून त्यांना बोलतं करणार आहोत. पवार कुटुंबात जाऊया आणि भेटूया अनिता वहिनींना. नमस्कार. घ्या उखाणा. वर जरी साडीवर मोराची नक्षी जितेंद्र रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. किती वेळ झाला पाठ करताय? द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर, ती नमस्कार. माझी मुलगी, ती माझी मुलगी, हे माझी दीर, नमस्कार. हे जावई, ती मावशी मिस्टरांची, बरं बरं. त्या बहिणी सगळ्या माझ्या ह्यांच्या. हो हो हो. नमस्कार हा भाऊ- सगळ्यांना. हा भाऊ आहे, नमस्कार. ती भाऊजे. नमस्कार. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 सांगा, शाळा कुठली तुमची? भारत इंग्लिश स्कूल, कुठे आली? ठाणा ईस्ट. आणि आमची मनमाडला. कसं गेलं बालपण तुमचं? बालपण तर धावपळीतच गेलं, कारण जन्म झाला उंबरखाडीमध्ये. त्यानंतर 2-4 वर्ष मग ठाण्यामध्ये आलो. ठाण्यामध्ये वडिलांची बदली झाली, ते गेले याला मनमाडला. मग मनमाडला सगळं बालपण जास्त करून मनमाडलाच गेलं. मग 2 वर्ष ठाण्यात होता तेव्हाच बघितलं का एकमेकांना? नाही नाही, नंतर त्यांचे वडील एक्सपायर्ड झाले तेव्हा ते इथे आले. परत ठाण्यात आले तुम्ही? हां, आमचे वडील मनमाडला होते. मनमाडला एक्सपायर झाले 82ला. आम्ही इकडे आलो, ठाण्याला आलो आमच्या राहत्या जुन्या घरी. हां. तोपर्यंत आमचे सगळे नातेवाईक तिथं राहायचे. मग आम्ही गेलो की ते गेले मग आपापल्या वडिलांच्या रूममध्ये. जागेवर ते काम. हां, आणि मग मी तिथे राहायला सुरुवात केलं. ठाण्याला? हां, आणि माझ्या वरती यांच्या चाळी होत्या, 40 रूम होती. माझं खाली छोटंसं घर होतं. आता कळतंय मला ठाण्यात काय झालं. मग पुढे काय झालं? हे आले ठाण्यात. मग 9वी 10वी पासून हे पाठी लागायला लागले. प्रेम झालं. काय तुम्ही मागे लागले? काय झालं? काय मनमाडून आलो ना मी. मनमाड कळलं मला. आता आले तुम्ही ठाण्यात. हां, तर आलो तेव्हा एक 6 महिने असे गेले असेल आणि त्याच्यावर नजर पडली माझी. हां, आमच्या वरतीच राहायची, माडीवरती. बघितलं व पोरगी चांगली आहे, आणि माझं तिचं मन पहिला बघितल्या क्षणी मन माझं तिच्यावर गेलं. क्या बात आहे. हां, मग नंतर आता म्हटलं हिला पटवायची कशी. मग त्यासाठी मग रोज कामावरून आलो की रोज नाक्यावर उभा राहायचं समोर, तिच्याकडे बघायचं. कुठल्या नाक्यावर? आमच्या घराच्या समोर. हो? हां. पहिले आम्ही पारशीवाडीत राहायचो. मग ती समोर नाक्यावर असायचे? नाही, नाक्यावर नाही, आमच्या घराच्या समोर कोणा होतंय, सगळं यांचं घर दिसायचं. मग ते रोज बघायचो, चिठ्ठी दाखवायचो, पण काय ही लक्ष द्यायचं, पळून जायचे आतमध्ये. असं 6 महिने मी चिठ्ठी दाखवत होतो. काय सांगता? हां, 6 महिने तुम्ही चिठ्ठी बघत होता? आणि आतमध्ये पळत घ्यायची डेअरिंग नाही ती तिची. पण तुमच्या मनात ह्यांच्या नाही. मनात काहीतरी आहे कळलं होतं हा तुम्हाला? हा, कळलेलं. कसं काय? पण ते चिठ्ठी दाखवायची म्हणून कळलेलं. पण मग पुढे चिठ्ठी कधी घेतली? मग नंतर 10वीत चिठ्ठी घेतली. मग का ह्यांच्या घेतली? मैत्रिणीने मला दिली. काय लिहिलं होतं चिठ्ठीत? काय नाही, आय लव्ह यू लिहिली. छाती धडधडलं माझ्या एकदम. मग काय नाही, तरी पण आम्ही मग ती चिठ्ठी ठेवली कुठे? फाडून टाकली. फाडून टाकली? मग कोणाला मिळाली असती तर? पुढे चिठ्ठी दिली, ही मला वाटलं आता झालेलं आहे. मग ही पण चिठ्ठी द्यायला लागली. मी पण असं करता अजून आमचे 6 महिने तुम्ही गेले. पण चिठ्ठी दिली? मग 6 महिने आमचा चिठ्ठीचा प्रोग्राम चालू झाला. पुढे वहिनी काय झालं सांगा. ते तर बोलणार आहेत, पण तुम्ही सांगा. मग काय नाही, मग 10वी नंतर आमच्या घरी कळलं दोघांच्या. लगेच? हो, कसं काय कळलं? पिक्चरला गेलेलो. कुठला? पण आठवत नाही. हिरो मला वाटतं पिक्चरला. हिरो? हा. मग ह्यांच्या एका नातेवाईकांनी सांगितलं ह्यांच्या आईला. हो काय? हो, तुम्हाला बघितलं? नाही, आम्ही दोघं पिक्चर सुटलो आणि हिला बोललो तू पुढे जा, मी मागणे येतो. आणि मी तिकीट घेतली आणि हळूच अशी टाकून दिली. टाकल्यानंतर माझ्या मागे काय माहिती, आमचा जो खानावळी होता, आमच्याकडे खानावळी होता, तो खानावळी ते उचलला.
उचलला आणि मी घरी गेलो नाही लगेच, परत आमच्या नाक्यावर उभा राहिलो. तर त्या माणसाने आईला सांगितलं की बाबा असंच आहे, ती वर पोरगी आहे, कोळी आहे आणि ती तुम्ही कोकणी आहात हां भाई, आणि असं जर लफडं चालू आहे जितूचं. अरे हो काय. आईला जेव्हा कळलं तर आई खलास. आईने जो तमाशा केला की सगळं बिल्डिंग 40 रम डोक्यावर घेतली. तिच्या आईला बोलवलं, भावाला बोलवलं, सर्व नातेवाईक बोलवलं. माझ्या पोराबरोबर कसे याद राखले. आमच्या ह्याच्यात अरे चालत नाही. पोराला सांगायचं ना, पोराला ठेवला झाकून. आणि मग मला वर्षभर मी मावशीकडे होती माझ्या. आणि हिला पळवली, मग गायब केली. मग माझा झाला देवदास. मी इथं शोधतोय हे भेटेच ना कुठे. सर्वांना विचार कोणच सांगे ना. घरी येऊन बडबडायला लागलो आईला, मुलाने एकदम, आणि गमचे गाण्याला लागलो. गमचे गाणे कधी आपल्याला ऐकायला एवढे कुठली ऐकली तेव्हा? सगळे जुने तरी कुठली? सगळे याचे सांगा ना कुठलं गाणं. आता आठवत नाही. सगळे त्या वेळातलं कुठलं होतं गमचं गाणं? हा तसले त्या टाईप. मग तुम्ही काय त्याच बिल्डिंगच्या खाली, चाळीच्या खाली वरती बघत? हो. आणि असं ते बरेच दिवस झाले काय भेटे ना. पण तुम्ही जे गेला मावशीकडे, ते परस्पर तुम्हाला घेऊन गेले? हा, मामांनी माझ्या तिथे ठेवलं मला मावशीकडे. मम्मी पण विचार केला यांची आई तयार नाही, मग आपण आपलं शिक्षण पुढे करावं. बरं केलं. मग आम्ही लक्ष नाही दिलं. मी बरं केलं, त्यांना लावलं कामाला इथे. आणि मग पुढे किती दिवस आहे तुमचं असं? एक वर्ष मला रडवलं. खरोखर एक दिवसाचा पिक्चर आहे तसं आमची स्टोरी झाली. फक्त एवढंच की एक दिवसाचं मिलन लागतं झालं नाही, आणि आमचं आता ह्या स्टेजला आहे एवढंच. नाही एक दिवशी आमचं 100% तसं झालेलं. भयंकर हैराण झालं एक वर्षामध्ये. पण मग आजूबाजूच्यांना कळलेलं तुमच्या? सर्वांना कळलेलं. मग आता काय, मग शेवटी आईला पण बरेच प्रयत्न केला, सर्व नातेवाईकांनी प्रयत्न केला. बाबा आईला समजा मी नोकरीला चांगलं आहे काय. ती पोरगी इंग्लिश मीडियममध्ये टीचर आहे, त्यानंतर ही टीचर झाली त्याच शाळेमध्ये, आणि चांगले व्यवस्थित दिसायला चांगले. आई बरं, हे इकडे इतके उदास होते, तुम्ही तिकडे मजा करत होता? मला माहितीच नव्हतं काय हे उदास होते ते. पण नंतर एका मैत्रिणींनी सांगितलं काय असं असं हे उदास आहे असं तसं. मग माझ्या भावाने यांना बोलवलं. दुसरा मावस भाऊ आहे, तो डॉक्टर आहे. त्यांनी बोलवलं हे, आणि मग यांना मला विचारलं त्यांनी की बघ पिक्चर मध्ये चालतं माहिती, तू त्याशी लग्न केलं तर मी जीव देईन, आई असं बोलेल तसं बोलेल, तर तू काय कशी? म्हटलं नाही, मी आई वडिलांना, आईला, भावाला, बहिणीला काही कमी केलं नाहीये, आणि मी मरेपर्यंत त्यांना पोचणार. आणि माझा स्वभाव हा असा आहे जो स्पष्ट आहे. तर तुम्ही ते काळजी करू ना. आई ऐकायलाच तयार नाही. म्हटलं ठीक आहे, एवढं जर करून जर तुम्ही ऐकत नसाल तर वेल अँड गुड. म्हटलं ठीक आहे. मग हिला हिच्या वडिलांना, आईला मेसेज पाठवला की बाबा रे असं घाबरू नका, मी आई तयार नसेल तरी मी तयार आहे, आणि तुमच्या पुढे रस्त्यावर काही ठेवणार नाही. आणि आम्ही ऍडजस्ट केलं. आणि मग तुमच्या घरचे नंतर तयार झाले? हा, तयार झाले. मग नंतर माझा भाऊ बिऊ म्हणाला मुलगा चांगला आहे, सगळं चांगलं आहे. मग लग्न माझ्याकडचं सगळं रेडी होते लग्न. पण मग दरम्यानच्या काळात तुम्ही भेटले नाही बाहेर कुठे? नाही, अजिबात नाही. पण मग भेटले कधी? नंतर जेव्हा लग्न आता होणार तेव्हा मग 6 महिने भेट. मामाशी जेव्हा याच्या भावाला डॉक्टर त्यांना सांगितलं की हमी दिली, त्यानंतर त्यांनी परवानगी दिली. नंतर 1-2 वेळा आम्ही भेटलो, आणि आम्ही डायरेक्ट रजिस्टर करून टाकलं. नंतर घरच्यांना बोलवलं. घरचा एक पण माणूस, भाऊ नाही, बहीण नाही, आईनं, नातेवाईक कोण एक पण नाही तुमच्या घरात? हां, माझ्याकडे एक पण नाही. फक्त हिच्याकडची पुरी फॅमिली होती. आणि माझ्याकडे कंपनीतले माणसं बोलवले. एकाला आई वडील बनवले, एकाला वडील बनवले, एकाला मामा बनवला, आणि एकदाचं लग्न झालं सुखरूप. किती वर्ष झाली? 27 वर्ष झाली. 27 वर्षापूर्वीचा हा स्ट्रगल. हो ना. आता या ठिकाणी एक आव्हान आहे, आणि आव्हान असं आहे की घरामध्ये काही चिठ्ठ्या लपवून ठेवले. एक एक चिठ्ठी शोधत तुम्हाला चांदीची अन्नपूर्णा घेऊन यायची आहे. वेळ 1 मिनिटाची. दूध का दूध, पाणी का पाणी. वेळ सुरू झाली. पानी उसका जीवन है. हळू. 30 सेकंद झाली. शुभ दीपावली. हे शुभ दीपावली. पिंजऱ्यामध्ये, पिंजऱ्यामध्ये विद्या, हारांच्या पिंजऱ्यामध्ये. 45 सेकंद. 15 सेकंद राहिली. 10. चल मेरे घोडे. 9. चल मेरे घोडे.
7 हे कोणी द्यायचं 6 5 4 अभिनंदन. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. चांदीची तुळस मिळाली वहिनी. अभिनंदन. आणि तुमच्या घरामध्ये ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा आलेली आहे. अभिनंदन. 27 वर्षात एवढी हंडी कशी काय हो भरली? बापरे, निबंधच लिहिलाय कोणीतरी. एक सुंदर आरोप आहे तुमच्यावरती. बार्गेनिंग असं काही करते की फटके खायची वेळ येऊ शकते. मान्य आहे? नक्की? हो. तुम्हालाही मान्य आहे आरोप? एकदम मान्य आहे. मिस्टरांना सतत फोन करत असता तुम्ही? नाही, एवढं नाही. सकाळी उठायला मात्र खूप उशीर होतो. हो, उशिरा उठायला आवडतं. उशिरा उठायला. किती? 12 12:30 पर्यंत? 9 वाजता. कधी बाहेर जाताना सांगत नाही, एकटेच जाता तुम्ही? हो, कधी बाहेर एकदम कुठे जायचं असेल तेव्हा. कोणाला न सांगत गपचूप येतील बॅगा भरतील म्हणून? नंतर सांगतो जायच्या. हा, म्हणजे बॅग भरायला वेळ नाही मिळणार. मेकअप खूप करता असा आरोप आहे तुमच्यावर. मान्य आहे? मान्य आहे. काय हो? आहे. म्हणजे थोडासा. आहे. वहिनी खूप आळशी आहेत असा आरोप आहे. लिहिलेला आरोप आहे. मान्य आहे का तुम्हाला? नाही, एवढ्या नाहीये. नाही नाही. एवढ्या नाही म्हणजे आहे. नाही, म्हणजे आळशी नाहीये. अशी नाहीये. माहेरी जातच नाही तुम्ही. खरी गोष्ट आहे. खूप बडबड करते. हा, बडबड करते. काय हो? पहाटे 3-3, 4-4 वाजेपर्यंत गप्पा मारते बहीण भाऊ बरोबर. बहीण भाऊ, बहीण भाऊ भेटले ना पहाटे 3 वाजेपर्यंत. सगळे 3 वाजेपर्यंत, सकाळी 4 वाजेपर्यंत गप्पा मारतो. मग कसं उठणार सकाळी 6ला? ते लोक राहायला आल्यावरच. मिस्टरांकडनं जेवण करून घेता? काय होय? काय त्यांना आवड आहे जेवण करायला. हे काहीतरी सांगू नका तुम्ही. नाही, आवड आहे. आम्ही किचन मध्ये येऊ नको म्हटलं तरी ते येतात. नाही, पण जेवण त्यांच्याचकडनं करून घेता? नाही नाही, त्यांनाच आवड आहे. बहिणी जेवण करायला आले तरी त्यांना डायरेक्शन द्यायला जाईल असं नको. असं आम्हाला बाहेर काढायला लागतं त्यांना. आवड आहे भरपूर. एक नंबर कुक आहे. सगळे जेवण बिवण सगळं बनवत, बिर्याणी पासून सर्व. ते कळतच आहे. त्यामुळे तुम्ही त्यांना सतत जेवणच करून द्या. नाही नाही, असं नाही. काय आता नाही म्हणताय? बरं वहिनी, काय म्हणणं आहे तुमचं या आरोपांवर? आता सुधरेल. काय म्हणजे काय? आता म्हणजे काय सुधारणार ते तर लवकर उठेल. काय सांगता? म्हणजे किती? 9ला 5 मिनिटं असतात? 8 वाजता. काय? 1 तास? पुष्कळ झालं. ते बघा काय खुश झाले. 1 तास लवकर उठणार वहिनी उद्यापासून. अजून जेवण तर तशी मिक्स करते, पण कधीतरी ते येतात मदत करायला. ते नाही घेणार मदत करायला. उद्यापासून ते पण बंद? नाही, बंद. तुम्ही वेगळं किचन करू नका. अजून? बस. पण मला तुम्हाला विचारायचंय, खरंच वहिनीने कुठला बदल केला स्वभावात तर तुम्हाला आवडेल? रात्री लवकर झोप. रात्री लवकर झोपायचा. हा, कारण फार 12-1 वाजले झोपतच नाही. सगळ्या सिरियल बघण्यानंतर आम्ही कामाला 5 वाजता उठायचं असतं. बरोबर. आम्ही 10 वाजता झोपून घेतो. बरोबर. आणि हे 12-1 वाजता झोपायला येतं आरामात. हा, तर ते त्यांनी लवकर म्हणजे काय पहाटे लवकर पण उठायला मिळेल. तब्येत पण चांगली राहील. तुमच्या तब्येतीसाठी बोलतायत ना? सकाळी फिरायला पण जाऊ शकते. ते सांगतो फिरायला जा, उठतच नाही तर जाणार कशी? माणसं ठेवली आहेत फिरायला. बरं वहिनी, आता चित्र काढायचंय. हा, या. वेळ संपली. थांबा, बोलू नका. तुम्ही ओळखलाय? बघूया प्रेम किती आहे तुमचं. विमान वाटतंय थोडस. विमान? थांबा 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 वहिनी. म्हणजे तुम्ही जे लिहिलंय तेच काढलंय ना? म्हणजे तेच. बोलू नका. इतकं सुंदर चित्र मी पहिल्यांदा बघितलं.
तुम्ही पण ना? काय काढलं सांगा. कोयता कोयता नारळ फोडायचा. मन आता असाच काढतो आणि हा नारळ. काय डेंजर कोयता काढला वहिनी. वहिनी लवकर पुसा तो कोयता. ही चिमणी मनमाडात तरी होती. मासा वाटतो 4 पंखावाला. तुला विचारतो बाळा, खरं सांगायचं तर मी बक्षीस द्यायचं की नाही ते ठरवणार, कारण लहान मुलं खरं बोलतात. अशी असते का ग चिमणी? तू इकडे उभी राहा, अशी इकडे उभी राहा, इकडे उभी राहा. हे घे पेन. 10 पैकी किती मार्क्स देणार खरं सांगा. तुला ही भेटवस्तू अभिनंदन. हा? आणि हे बक्षीस का सांगू? 0 मार्क. खरं बोललं, खरं बोललं म्हणून. मामी आहे म्हणून वरती 10 लिहून खाली असं न करता तू खरे मार्क्स दिलेस की ही चिमणी नाही. गुड गुड गर्ल. चला अभिनंदन. परत जर चिमणी काढाल तर तुम्हाला चिमणीची शपथ आहे. तर माईक कुठे गेला तो? द्या आधी, पुढे बसलेत त्यांच्याकडे द्या. मी मिस्टरांची तिच्या मामी. हा, दोघेही इतके चांगले राहतात की सगळ्यांच्या कार्यक्रमाला कुठला प्रसंग असो काही असो दोघेही धावून जातात. सगळ्यांशी मिळून मिसळून आलेल्या गेलेल्यांची सेवा वगैरे चांगली करतात. दोघं पण जाऊबाई आणि दीन नसून तर सासू सासऱ्यांप्रमाणेच आम्हाला हे केलेलं तुम्हाला त्यांनी, वागवतात. वागवलेलं आहे. सासू पण सारखं सासू सासऱ्यां वागवले ना म्हणजे तसं पाठीशी उभे आहेत ते. आणि त्यांच्याबद्दल सांगणं म्हणजे सांगायला पण तेवढे शब्द नाहीयेत. एवढे चांगले आहेत ते दोघं पण. जन्म दिला आई बापाने, पालन पोषण केलं माझ्या भावाने आणि वहिनीने. लहानाचं मोठं त्यांनीच केलं. वीर म्हणून वहिनींबद्दल इतकं बोलणं, यातच या माऊलीनं या घरात आल्यानंतर किती आनंद आणि सुख वाटलंय हे लक्षात येतं. अजून कोण बोलणार आता? या. मी त्यांची नणंद आहे आणि आम्ही 7 मावस बहिणी आहोत. पण माझ्या भावाने केव्हाच आम्हाला किंवा बहिणींनी असं कधीच दाखवलं नाही की ते आम्ही मावस आहोत. आणि आम्हाला भाऊ नसताना त्यांनी आमच्या 5 बहिणींचं कर्तव्य इतकं छान जपलंय ना की मी या शब्दात व्यक्तच करू शकत नाही. आज माझी बहीण एक आम्हाला सोडून गेली, उद्या तिला वर्ष होईल. आम्ही तिला खूप मिस करतोय आणि ह्या दोघांचं प्रेम सतत आमच्यावर असंच राहू, ईश्वरचरणी प्रार्थना. आई वडील कमी आणि मित्रमैत्रीण जास्त आहेत ते आमच्यासाठी. गुड. सगळं सांभाळून घेतात आम्हाला, सगळी चुकी माफ करतात आमची काय केलं तर, आणि एक नवीन चान्स देत बसतात एकवर एक. आणि जे पाहिजे ते देतात. व्हेरी. मला तुम्हाला विचारायचं, एवढं कौतुक करतायत सगळे कुटुंबातले सदस्य, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागेल? क्षमा मागेल तर सासूबाईंची. थँक्यू म्हणेल तर आई आणि मावशी, कारण त्यांनी मला खूप सहकार्य केलं लग्नामध्ये किंवा लग्नानंतर ह्यांनी केलं. तिने लग्नाला सहकार्य केलं. आणि माफी सासूबाईंची मागीन, आता चुकून काही माझ्या हातून घडलंच. माफ. तुम्ही? सगळ्या माझ्या नातेवाईकांचे मी आभार मानेन की त्यांनी मला एवढ्या मोठ्या स्थानावर उभं केलं. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानेन. आणि सॉरी म्हणेन तर जे आईच्या मनाविरुद्ध मी लग्न केलं त्याबद्दल आईला मी सॉरी बोलीन. तिची इच्छा होती कोकणातमध्ये व्हावं. आम्ही लव्ह मॅरेज झालं, हे आपलं काय हातामध्ये नसतं. मला नाही माहिती, मला नका उगाच घेऊ मधल्यामध्ये. माझ्या नजरेसमोर सतत कोयताच येतोय. असा कोयता येतोय की रात्री स्वप्नात सुद्धा कोयता येईल. आता जसे हसत आहात तसेच हसत राहा, आनंदात राहा असं म्हणत झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे
पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.